गुरुवारी शिवसेना शिंदे गटाकडून 8 उमेदवारांची यादी आहे ती निश्चित करण्यात आली आणि हातकणंगलेमधून शिंदे गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. मात्र या संपूर्ण प्रकारानंतर अ, हातकणंगलेमध्ये महायुतीमध्ये कुठेतरी वादाची ठिणगी आहे ती पडली आहे. कारण महायुतीचे उमेदवारी घोषित करत असताना अपक्ष आमदार असतील यांना कुठेतरी विचारात घेतला नसल्याचा आरोप आता महायुतीतील सहकारी पक्षांकडून होतोय. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल? अ, काल शिंदे गटाचे उमेदवार निश्चित झाले. कुठेतरी तुम्हाला या प्रक्रियेत सामावून घेतलं नाही आणि त्यातून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली, असा आरोप आता तुमच्याकडून होतोय. अ, लोकसभा मतदारसंघ हातकणंगलेचं म्हटलं तर तिथे 6 विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी प्रामुख्यानं आहेत. 7 तालुके आहेत आणि ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचं नेतृत्व करणारे विविध त्यांच्या पक्षाचे नेते आमदार आहेत. आणि जसं कोल्हापूरमध्ये ऐकण्यात येतं की ज्यावेळी महायुतीचे मल्लिक साहेबांची उमेदवारी द्यायचं निश्चित झालं, त्यावेळी कोल्हापूरमध्ये सगळ्या प्रमुख नेत्यांना बोलून घेतलेलं. तसं हातकणंगलेमध्ये काय झालेलं असं ऐकण्यात नाही. आम्हाला तर काय कुठं काय विचारत घेऊन निवडणुकीची उमेदवारी महायुतीची जाहीर झाली आहे, काय मला कानावर नाही. ज्यावेळी मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आले होते याची कल्पना तुम्ही विमानतळावर देखील दिली होती की अपक्ष आमदारांना कुठेतरी विचारात घेतलं जात नाही. यानंतरही या उमेदवारीबाबत तुमचा विचार करण्यात आला नाही. मुख्यमंत्री साहेब मुंबईच्या आपलं कोल्हापूर विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी त्या ठिकाणी आलेले आणि ज्यावेळी आले त्यावेळी ह्या मतदारसंघातल्या विषय म्हणजे या मतदारसंघातले प्रश्न त्या ठिकाणी सांगण्यात आले आणि सांगत असताना या मतदारसंघामध्ये निवडणुकीला आपल्याला महायुती म्हणून लढायचं असेल तर सगळ्यांना विचारात घेऊन उमेदवारी दिली तर बरं होईल, अशी भावना मुख्यमंत्री साहेबांना सांगण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही लोकसभेची तयारी करताय. आता महायुतीकडून उमेदवार घोषित झालाय. दुसरीकडे राजू शेट्टी देखील मैदानात असणार आहेत. तुम्ही निवडणूक लढवणार. राहुल, तुम्ही आता बोलताना म्हटलं की मी 2 वर्षापासून तयारी करतो. मी 2 वर्षांनी, मी 15 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये निगडीत आहे, या मतदारसंघामध्ये फिरतोय. 2009 पासून मी या म्हणजे हा मतदारसंघ हातकणंगले मतदारसंघ नव्यानं तयार झाला त्यावेळेपासून मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. परंतु काही कारणास्तव मी निवडणुकीला मला दरवेळी थांबवण्यात आलं आणि निवडणुकीला मला राहायला संधी मिळाली नाही. आता माझी शेवटची संधी आहे, कारण की 2029ला मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि खासदार वाढणार आहेत आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्हीकडे महिला आरक्षणचं विधेयक पास झालं. त्यामुळे 2029ला हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले कुठले विधानसभाचे मतदारसंघ येतील माहित नाही. त्यात महिला आरक्षण पडेल का माहित नाही, अजून कुठलं आरक्षण पडेल का माहित नाही. पण ही संधी शेवटची, मला इलेक्शन लढवायला लागणार आहे, मी लढवणार. या संदर्भात आता महायुतीकडून उमेदवार निश्चित झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटने उमेदवार निश्चित झालाय. तुम्ही कोणत्या पक्षाकडून लढवणार आहात? महायुतीचा उमेदवार झालाय. आता राजू शेट्टी साहेब तिथं त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन ते राहत आहेत. आता महाआघाडीची अजून त्यांनी उमेदवारी पाठिंबा देणार आहेत का उमेदवार देणार आहेत अजून काही निश्चित झाले नाही. सगळे ऑप्शन्स ओपन आहेत, परंतु इलेक्शनला सामोरं जायचा हा निश्चय नक्की आहे. महाविकास आघाडीकडून काही संपर्क झाला का? आमच्या माहितीनुसार आपल्याला महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून ऑफर असल्याची चर्चा देखील आहे. याबाबत काय सत्यता आहे आणि त्याबाबत चर्चा झाली का? 100% विजयाचा संकल्प अतिशय चांगला आहे. मतदारसंघामध्ये अजूनही बरेच कामं अजून शिल्लक आहेत. युवकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्योग व्यवसायाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला खासदार म्हणून दिल्लीमध्ये जाणं गरजेचं आहे. दिल्लीतल्या विविध योजना ज्या आहेत त्या आपण गल्लीपर्यंत, मतदारसंघापर्यंत आणण्याची गरज आहे आणि योजना नसतील तर योजना घडवायच्या, तयार करायच्या आणि त्या इम्प्लिमेंटेशन करून मतदारसंघाला कसा फायदा होईल त्याचं आपण काम केलं पाहिजे. धन्यवाद सर. आपण पाहायला गेलं तर महायुतीमध्ये उमेदवार घोषित करत असताना अपक्ष आमदार असतील किंवा सहकारी असतील
त्यांना कुठंतरी विचारात घेतलं गेलं नाही आणि त्यामुळेच आता एकूणच महायुतीमध्ये हातकणंगलेमध्ये बंडखोरी पाहायला मिळते आणि त्यातूनच राहुल आवाडे हे देखील आता महाविकास आघाडीचा पर्याय निवडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे. राहुल कडकर, सरकारनामा, कोल्हापूर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.